एकूणच देशभरामध्ये मॉकड्रिलची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे। तर नाशिकमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रिल संदर्भात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली। आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभाग यामुळे सतर्क मोडवर आलाय। देशभरात उद्या मॉकड्रिल जाहीर करण्यात आलेली आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर देशभरात उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि याची तयारी जी आहे ती सध्या नाशिक जिल्ह्यात देखील आपल्याला बघायला मिळते आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्या कार्यालयात सध्या हे जे इक्विपमेंट्स आहेत त्यांची आवरावर जी आहे ती सध्या केली जाते आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आज एका महत्त्वपूर्ण बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये आर्मीचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना देखील पाचारण करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्या विभागामध्ये जे गॅस सिलेंडर्स असतील, जे हेल्मेट्स आहेत, जे छोटे छोटे यंत्रसामुग्री आहे, जे इक्विपमेंट्स आहेत, जे सायरन्स आहेत, अशा पद्धतीचे माईक आणि स्पीकर्स आहेत, हे सगळे जे आहेत त्यांची आता आवरसावर या ठिकाणी सुरू केलेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।